पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पनवेल महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदांसाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI महायुतीच्या वतीने 4 मार्च रोजी अधिकृत उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। महायुतीकडून भाजपचे युवा नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, डॉक्टर अरुणकुमार भगत, दिनेश खानावकर तसेच शिवसेनेचे ॲडव्होकेट प्रथमेश सोमण यांनी आपले अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी नानासाहेब कामठे यांच्याकडे दाखल केले। महायुतीचे सर्व उमेदवार अनुभवी आणि अभ्यासू आहेत। त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करण्याचा अनुभव आहे। अर्ज दाखल करताना त्यांच्या समवेत भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नगरसेवक अनिल भगत, नगरसेवक प्रकाश बिनेदार, शिवसेना नेते रमेश गुडेकर, नगरसेवक सुमित झुंजारराव, युवा नेते संजय जैन यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते। पनवेल महानगरपालिका निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजप महायुतीने वर्चस्व सिद्ध केले। या निवडणुकीत भाजपने 55, शिवसेनेने 2, राष्ट्रवादी काँग्रेसने 2 जागांवर विजय मिळवत 59 जागांसह पनवेल महानगरपालिकेवर भाजप महायुतीची भक्कम सत्ता प्रस्थापित केली। महापौरपदी नितीन पाटील तर उपमहापौरपदी प्रमिला पाटील विराजमान झाल्या। 59 जागांवर विजय मिळाल्यामुळे 7 पैकी 5 स्वीकृत नगरसेवक पदे महायुतीच्या वाट्याला आली आहेत। यावेळी परेश ठाकूर, गणेश कडू, डॉक्टर अरुणकुमार भगत, ॲडव्होकेट प्रथमेश सोमण, दिनेश खानावकर यांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी देण्यात आली आहे। त्यांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केले। निर्वाचित 59 आणि स्वीकृत 5 अशी एकूण 64 संख्याबळ महायुतीची होणार आहे।